नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खस्ता कचोरी बनवत आहोत. मस्त गोडाचा हा पदार्थ आहे आणि छान असा तयार होतो. रसरशीत असा हा पदार्थ आहे. तर दिसायलासुद्धा सुंदर दिसतोय आणि खायलासुद्धा खरोखरच छान लागतो. कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. वरतून खस्ता आणि आतून थोडासा मऊ असा हा पदार्थ आहे आणि त्याच्यामुळे याला गोड खस्ता कचोरी असं म्हणतात. तर खूप सारे याच्यामध्ये लेयर्स पडतात आणि आतपर्यंत याच्यामध्ये पाक मुरला जातो आणि छान अशी ही रेसिपी खायला लागते. तर पाहू शकता किती छान याला लेयर्स पडलेले आहेत आणि मस्त आतपर्यंत पाकसुद्धा याच्यामध्ये मुरलेला आहे. तर हा झटपट होणारा गोडाचा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हा पदार्थ बनवायचा कसा ते आता आपण बघूयात. तर चला आपल्या या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एका वाटीने 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. सर्व माप आपल्याला एकाच भांड्याने करायचे आहे. तुम्ही कुठल्याही भांड्याने करू शकता. तर मी इथे एका वाटीच्या मापाने 1 वाटी मैदा आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. तूप मी वितळून घेतलेलं नाही आहे आणि आता हे तूप आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान हाताने चोळून हे तूप आपल्याला सर्व मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे. तूप मैद्यामध्ये छान असं मिक्स झाल्यानंतर मुठीमध्ये ते असं बांधलं गेलं पाहिजे असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. तर त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं टाकत आपल्याला हे आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर 1 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी दूध आपल्याला लागणार आहे. दूध खूप गरम पण नको आणि थंड पण नको, तर रूम टेम्परेचरवरचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं दूध या पिठामध्ये आपण असं मिक्स करत जाऊयात. खूप सारं दूध एकदम नाही टाकायचं. तर 2-3 वेळेस थोडं थोडंसं करून आपल्याला हे दूध याच्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि छान असा मऊसूत ह्याचा पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर आता सर्व दूध मी याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं आता याला मळून घेतलेलं आहे. तर 1 मिनिट छान असं याला मळून घेतलं आहे आणि पहा किती मस्त मऊसूत असा याचा गोळा तयार झालेला आहे. आपण साधी पोळी बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो, कणिक भिजवतो, अगदी तशीच ही कणिक आहे. आणि आता याला आपण असं गोल करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. म्हणजे छान भिजल्या जातं हा पिठाचा गोळा आणि अजून सॉफ्ट होतो. तर आता 5 मिनिटानंतर पीठ छान मुरलेलं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण पेढ्याच्या आकाराचे आपल्याला हे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तर सर्व पिठाचे असेच मी गोळे बनवून घेत आहे आणि आता सर्व पिठाचे गोळे आपले बनवून झालेले आहेत. तर आता आपण पोळी पाटावरती याची एक छोटीशी पोळी लाटून घेऊयात. पोळी लाटताना आपल्याला तेलाचा किंवा कोरड्या पिठाचा वापर नाही करायचा. अशीच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि खूप छान पद्धतीने ही पोळी लाटल्या जाते. अजिबात पोळी पाटाला चिटकत नाही. तर पहा मस्त अशी लाटल्या जात आहे आणि खूप पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढी पातळ लाटायची आहे, जाड नाही ठेवायची. कडा आणि मध्यभागी सर्व बाजूने सारखीच अशी ही पोळी आता लाटून झालेली आहे आणि आता याला मधून असं दुमडायचं आहे. तर अर्ध्यामधून मी याला असं दुमडून घेतलेलं आहे आणि अजून याला आपल्याला अर्ध्यामध्ये दुमडायचं आहे. आपण 4 पदरी घडीची पोळी जशी करतो तसा आपल्याला याचा आकार करायचा आहे आणि थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे. तर अजून दुसरी आपण बनवून घेऊयात. तर सेम पद्धतीने आपल्याला ती पण लाटून घ्यायची आहे आणि पोळी पूर्ण लाटून झाली की अर्ध्यामधून अशी तिला दुमडून घ्यायची आहे आणि वापस तिला अजून असं चतकोर पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हलकंसं हातावरती दाबून घ्यायचं आहे. खूपसुद्धा नाही दाबायचं, फक्त दोन्ही हातांच्या मध्ये थोडंसं आपल्याला त्याला दाबायचं आहे जेणेकरून ते छान सेट होतात. तर सर्व खस्ता कचोरी आपल्या बनवून झाल्यात. आता आपण त्याला तळून घेऊयात. तर एका लोखंडी कढईमध्ये 1 ते 1.5 वाटी तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेल आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती गरम करायचं आहे आणि नंतर गॅस बारीक करायचा
आणि आता आपण याच्यामध्ये कचोरी टाकून घेऊयात। तेल जर खूप जास्त गरम झालं तर कचोरी टाकल्याच लाल होतात आणि त्या आतपर्यंत तळल्या जात नाहीत किंवा खुसखुशीतसुद्धा होत नाहीत। तर तेलामध्ये मावतील तेवढ्या आपण टाकून घेऊयात। 5 खस्ता कचोरी याच्यामध्ये मावत आहेत, तर मी तेवढ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि बारीक गॅसवरती आपल्याला याला तळून घ्यायच्यात। तर असं पलटवत आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचं आहे। तर पहा किती छान आता त्याच्या लेयर्स सुटायला लागलेल्या आहेत आणि असं मिक्स करत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे। कारण आपण जर त्याला मध्ये हलवलं नाही तर ते एकाच बाजूने तळल्या जातील। तर असं पलटवत आपल्याला त्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। तर मस्त अशा याला लेयर्स पडलेले आहेत आणि छान फुगलेल्या सुद्धा आहेत। तर पहा मी सर्व कचोरी एक एक अशी पलटवत व्यवस्थित त्याला तळून घेत आहे, म्हणजे त्या दोन्ही बाजूने छान सोनेरी होतात। आणि गॅससुद्धा तुम्ही पाहू शकता बारीकच आहे आणि असंच आपल्याला बारीक गॅसवरती त्या तळून घ्यायच्या आहेत। तर पहा आता हलकासा याला सोनेरी रंग यायला लागलेला आहे आणि आतपर्यंत ते छान तळल्या गेलेल्या आहेत, फुगलेल्या सुद्धा आहेत आणि खूप सारे लेयर्स त्याला पडलेले आहेत। तर असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय होतं त्या आतपर्यंत तळल्या जातात आणि खाताना पिठाळ लागत नाहीत। तर आता ह्या छान सोनेरी झालेल्या आहेत। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायच्यात आणि सर्व कचोरी आता मी एका ताटामध्ये काढून घेते। तर पहा छान अशा ह्या कचोऱ्या आता तळून झालेल्या आहेत आणि मस्त त्याला सोनेरी रंग आलेला आहे आणि छान फुगलेल्या सुद्धा आहेत। तर उरलेल्या सर्व खस्ता कचोरीज आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि बारीक गॅसवरतीच त्या आपल्याला तळायच्या आहेत, म्हणजे त्या बिघडत नाहीत। तर सर्व कचोरीज आता आपल्या तळून झालेल्या आहेत आणि त्याला मी थोडंसं असं वाकडं ताट करून ठेवलेले आहेत, म्हणजे काय होतं त्यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते सर्व ताटामध्ये जमा होतं, किंवा तुम्ही याला चाळणीमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर पहा छान अशा आता ह्या तळलेल्या आहेत आणि खूप कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत। तर पहा साधारण 1 चमचा तेल याच्यातून निघलेला आहे आणि आता आपण पाक बनवून घेऊयात। तर एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। 1 वाटी मैदा आपण घेतलेला होता, तर त्यासाठी अर्ध्या वाटी साखरेचा आपण उपयोग करत आहोत। आता गॅसवरती आपल्याला हे गरम करत ठेवायचं आहे आणि याची 1 तारेची चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच मिक्स करायचं आहे आणि आता पहा त्यातील साखर विरघळली गेली आहे। आता आपण मीडियम गॅसवरती याची 1 तारेची चाचणी बनवून घेऊयात। 1 इलायची फोडून याच्यामध्ये टाकलेली आहे, तुम्ही इलायची पावडरसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता। आणि आता आपण चाचणी होईपर्यंत वाट बघूयात। तर पहा आता छान असा पाक याचा झालेला आहे आणि 1 तारेची चाचणी होईपर्यंत आपल्याला हे असंच गॅसवरती ठेवायचं आहे। तर आता आपण चेक करूया चाचणी झाली आहे की नाही। तर पहा याची तार तुटत आहे, तर ही जवळपास आता झालेली आहे। तर ही आपण थोडंसं याला अजून उकळून घेऊयात आणि आता याची छान अशी चाचणी झालेली आहे। तर पहा 1 तार याची पडत आहे। अशी 1 तारेची चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे। ह्याच्यापेक्षा जास्त जर आपण याला गॅसवरती ठेवलं तर साखर खूप दिसते कचोरीवरती आणि ती कडकसुद्धा होते। तर फक्त एवढीच चाचणी आपल्याला बनवायची आहे 1 तारेची। आता याच्यामध्ये आपल्याला एक कचोरी टाकायची आहे आणि ती छान अशी याच्यामध्ये बुडवून घ्यायची आहे। कचोरी व्यवस्थित साखरेच्या पाकामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे आतपर्यंत पाक छान मुरला जातो आणि वरतून सुद्धा सर्व बाजूने त्याला पाक लागला जातो। तर असं त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सर्व एक कचोरी आपल्याला अशी चाचणीमध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून लगेचच त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। जास्त वेळ पाकामध्ये कचोरी ठेवायची नाही, नाहीतर ती लूज पडू शकते। तर सर्व कचोरी आता मी याच पद्धतीने पाकामध्ये बुडवून
एका मोठ्या ताटामध्ये ठेवून घेत आहे आणि आता आपल्या सर्व कचोरी छान तयार झालेल्या आहेत। तर पहा, मस्त अशा खुसखुशीत कचोरी तयार आहेत। कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। खूप छान रसरशीत अशा ह्या कचोऱ्या तयार होतात। खूप साऱ्या लेयर्स आणि खुसखुशीत अशा, अजिबात बिघडत नाहीत आणि करायला पण खूपच सोप्या आहेत। तर ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।